आहेत ना? हो म्हणजे फोटो काढवा नाही ब्लॉग काढतो. नमस्कार. इकडे आंबाबाग आहे, तिथून आपण जाऊ. इथून सरळ जाऊ आणि इथं इकडे मोर बघ कसा भरला आंब्याला. मोकळा श्वास घ्यायचो इथे. नमस्कार, मी दर्शन पाटील. हे आता ग्रामसेवकपदी बांधिवली येथे निवड झालेली यांची. सर अभिनंदन, थँक्यू. ही हा माझा बेड होता. हे बघा असे प्रत्येकाचे वेगवेगळे बेड असायचे. सेकंड इयरचा ॲक्का हॉस्टेल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. माझे ब्लॉग बघत राहा. मी तुमचा निरंजन भोईर, म्हणजेच तुमचा लाडका बाबू. आज पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज मी चाललो आहे केशवसृष्टीला, भाईंदरला, म्हणजे माझं हॉस्टेल होतं तिथे. मी तुम्हाला दाखवेल. कसं आहे बाबा? मस्त. मी चाललो आहे तिकडे, बघूया काय होतं. गाईज इथून मी चाललो आता दादरला. एक मित्र भेटणार आहे, अंकित संगपाळ. खूप भारी माणूस आहे. दाखवेल मी तुम्हाला कसं आहे काय आहे. आणि आमचं हॉस्टेलला आम्ही फील्डवर काय करायचो, हॉस्टेल सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिकडे पूजा आहे म्हणून मी चाललो. क्लायमेट बघा, एक खतरनाक, एक नंबर. दाखवूया ब्लॉगमध्ये, कंटिन्यू राहा. काय आज तो नालायक मला 6:30ला बोललेला निघाल, पण निघला किती वाजता माहिती आहे का? 7:30ला. काय करत होता तरी मी 6:30ला फोन केला. आणि आता आम्ही भाईंदरला पोचलोय. हो बरं. काहीच तुम्हाला सांगतो, आपला अंकित रमेश सकपाळे याचे कराटे क्लासेस आहेत. खूप चांगला कराटे शिकवतो. कोपर घेरण्याला नक्की व्हिजिट करा. तर आता आम्ही इथून डायरेक्ट जातोय तर भेटू आपण तुम्हाला तिथं. तर गाईज फायनली आम्ही आता पोचलोय कुठे? भूतबंगल्याला. भूतबंगला इथं बाहेर. तिथून चालत जायला लागतं, आतमध्ये 10 मिनटं लागतात. तर आता इथून हे बघा, एन्व्हायरमेंट खतरनाक आहे इथला. काय आणखी बाकी भले आम्ही कसं राहिलो इथं ते काही नाही, विषय वेगळा आहे तो. समजेल तुम्हाला. आम्ही आमचं हॉस्टेल दाखवील, आम्ही फील्ड आमची प्रॅक्टिकल करायचो ती फील्ड दाखवील. पूजा आहे, बघू टाईम भेटला पाहिजे आपल्याला सगळं कॅप्चर करायला. याला म्हणून बोललेलो लवकर ये. हो काय ऐकणार आहे माझा. तरी 6:30ला फोन केला ना तुला? झोपलेलाच ना तेव्हा? 7ला बोलतो मी निघल, बोलतो मी 6:30ला उठल, 7ला निघल. 7ला फोन केला, त्याच्या मम्मीने फोन उचलला, बोलते अंकित आंघोलीला गेलाय. असतं काय? आलोय आता. तर मित्रांनो फायनली आता आम्ही पोचलोय. हे बघा एंट्री. आणि इथे आम्ही क्रिकेट खेळायचो या ग्राउंडमध्ये. पक्की पब्लिक आले. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. बरं, भारत माता की जय. ही आमची नर्सरी. बसंत जी मलवी, जहाँ कहीं भी हो, यदि आप तक मेरी आवाज पहुंच रही है. वंदना मॅडम ये इथं. यहाँ पर पदार्थ को संपर्क करें. हे आमच्या वंदना मॅडम. बरं आहेत का मॅडम? सगळे कुठे आहेत? बाकीचे कुठे आहेत? हेमंत सर आले? ठीक आहे. चला आपला हॉस्टेल लागू. आधी आपला हॉस्टेल. इथं आमचा हॉस्टेल आहे बघा. हे अख्खा लॉक आहे करे. बघ ना, विसरला. गाईस इथे पण आम्ही क्रिकेट खेळायचो. इथे स्टॉल लावलेत वेगवेगळे. मी दाखवतो तुम्हाला थोडे. कॉमन रिस्क कसले रे तर तो काम खेळायचो. इकडे आम्ही व्हॉलीबॉल खेळायचो. ह्याला अपग्रेडेशन केलं ते. डीजे बीजे आहे का काय नाकाला? इथे मंदिर आहे, दत्त मंदिर. इथे पुढे पोरींचा हॉस्टेल आहे आणि पुढे आमचा जुना कॉलेज आहे. मी दाखवतो तुम्हाला, सगळं दाखवतो एक एक करून हळूहळू. शर्ट बरं आहे ना? बॉडी बिडी झाली आहे बरं आहे ना? बाकी एकटाच अंकित भाई बघा काय ग्रँड एंट्री मारतायत. पट पट पट. नारळबाग आहे
इथं आता काली मिरी वगैरे झाडं, केळीची झाडं लावलेत. जास्त आतमध्ये जाणार नाही, खूप मोठी बाग आहे ही पण. आता इथे आपण आहे ना मुलींच्या हॉस्टेलजवळ आणि मुलींचा हॉस्टेल बाहेरून दाखवतो आणि आमचा कॉलेज म्हणजे जिथे आमचे लेक्चर व्हायचे, लेक्चर राहावं लागत तुम्हाला. तर गाईज आता आम्ही वरती चाललो मुलींच्या हॉस्टेलजवळ, बाहेरून हॉस्टेल दाखवतो तुम्हाला. हे बघा एक नंबर आहे, एक नंबर. तो नाला नाही आखा सगळीकडे झाडच झाडं. एन्व्हायरमेंट आहे ना इथला, एक नंबर एन्व्हायरमेंट आहे. हो फक्त एवढा का हॉस्टेलला पण राहायला काय नव्हता, मेसचाच. हॉस्टेलला सगळीकडे मेसचाच प्रॉब्लेम आहे. बघा पाखरा उडते. तर इकडे ही सगळी चिकूबाग आहे, वेगवेगळी झाडं आहेत. काकी मस्त डान्स केला सगळे. मस्त एन्जॉय करतायत सगळे, इकडे एन्जॉय करायला येऊ शकता. काका बरे आहेत ना? हा बरे आहेत. हा मुलींचा हॉस्टेल आहे वरती आणि ही चिकू बाग आहे. काय आहे चिकू खायची. इकडे पुढे इकडे काय होतं रे, पुढे लॅब होती ना ती कसली रे. इथे पुढे लॅब आहे कसली, संशोधन संस्था आयुर्वेदिक. आणि इकडे मुलींचाच हॉस्टेल आहे. सर्वच्या सर्व मुलींचा हॉस्टेल आहे. दमलो. आणि मागे जंगल आहे पूर्ण. इथे आमच्या सारिका मॅडम राहतात, त्यांची पूर्ण फॅमिली राहते. आणि हा आमचा लेक्चर हॉल जुना, आता नवीन झालाय. दम लागतोय रे. हीच ती जागा जिथे आम्ही 2 वर्षे घालवले लेक्चर हॉलला. हा तो लेक्चर हॉल. थांबा खिडकीतून दाखवतो तुम्हाला. ते उघडं आहे काय? चालक खिडकीतून पण नाही दाखवत ना रांगे. लॉक आहे लेक्चर हॉल, लॉक आहे. आता इथेच आमचे सर्व लेक्चर व्हायचे. इथे आम्ही लेक्चरच्या आधी बसायचो सर्व. खूप मजा केली. जाऊ दे आता संपले. 2 वर्ष राहिलो इथे. गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. राहिले ते आठवणी. हां एकदा आहे ना, म्हणजे आमचं जेव्हा हॉस्टेल संपायला आलं ना तेव्हा वयस्कर होता तो बिबट्या, वय झालेले पण आलता इथे आमची पाटाची. काय करू, राहायला लागायचा. नवरनं आम्ही रात्रीच आंघोळ्या करायचो. रात्रीच ना रे, सकाळी आम्हाला फिल्डला यायला लागायचा, संध्याकाळी फिल्डला यायला लागायचा प्रॅक्टिकलला शेतांच्यात. म्हणून आम्ही सकाळी आंघोळ नाही, रात्री आंघोळ करायचो. आणि रात्री बिबट्या आला ना, धरला, घास घेतला, आमची आंघोळ करायचा तो. एक नारळ बागेत प्रवेश करण्यास व फिरण्यास सक्त मनाई आहे. नारळ किंवा कोणतीही वस्तू घेताना आढळले 1000 रुपये दंड. ही आमच्या जाधव मॅडमची बाग. इथं आम्हाला लय राब काम करायला लागायचा. काय करू, जाधव मॅडम होतात तेवढ्या स्ट्रिक्ट, खूप स्ट्रिक्ट आहेत आमच्या जाधव मॅडम. तर ही बघा, ही खाळी केळी, आंतरपिके केळी वगैरे, आलूची पानं वगैरे बघा. ही पूर्ण जाधव मॅडमचीच बाग आहे. जाधव मॅडम कोण तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा, तुम्हाला सगळं समजेल. इथे पण आम्ही फील्डवर्क केलेलं आहे. चला दुसऱ्या फील्डवरती, दुसरा फील्ड. आता 14 जणांच्या फील्डवर जाऊ. आता इकडनं पालखी निघते, ती थेट गौशाळेजवळ जाईल. मी गौशाळा पण दाखवतो तुम्हाला. मातरम. आपण आमच्या शाळेतल्याच मॅडम बरं आहेत ना. एक नंबर ना, फीलच वेगळं आहे. पण इथं एन्व्हायरमेंट मला आवडतो. लय कचरी. मी बोललो तो महिंद्र वाढवले का वाढाले का म्हणतोय का. ह्या गोडाऊन आहे, इथे सगळे भाजीपाला स्टोअर केला जातो. म्हणजे जो फील्डमधून निघतो तो सगळा इथे स्टोअर केला जातो. ही सर्व काम आम्हाला करायला लागायची. हे रिक्षा. हे आमचे माननीय चौधरी सर. हे आमचे चौधरी सर.
पुढला फोटो असतो. बरे आहेत ना? हो म्हणजे काय बोलता? फोटो काढवा नाही ब्लॉग काढतो. नमस्कार. नमस्कार. घेऊन आला तर बरे आहेत ना? खाणे आला काय पडतो? तू गाव कसायला व्यवस्थित आला व्यवस्थित चाललंय खा. हो 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 हो. तर इथे बघा सगळे वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहेत. हे सगळे कामं आम्ही केलेले आहेत. ही आता ही स्टुडंटच आहेत, हे काम करतायत सर्व. ही बघ मगंदाची बायको महिला, ही बघ लाल मुळा. इथून फील्ड सुरू होते ना. छात्र व्यावहारिक क्षेत्र बिना अनुमती प्रवेश नाही. ए टू झेड सगळी मी शेत मशागत वगैरे सगळं फक्त ट्रॅक्टर ते मामा लोक चालवायचे, कारण की ते रिस्की असायचं म्हणून. पॉवर ट्रेलर चालवायचे, ट्रॅक्टर पण नाही. बाकी सर्व हे बेड बनवायचे, वाफे बनवायचे, ड्रिप सिंचन वगैरे सगळं सगळं. ते फील्डवरचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला दाखवतो. हां टाकता आले तर टाकू आपण. ओके. स्टुडंट यांचे प्रॅक्टिकल चालू आहे. ते सर्व भाज्या लावलेल्या एक नंबर. इथं वनभोजन करायला यायला पण असंच निघू आंब्याच्या बागेत जाऊ. एक नंबर आहे ना अंकित? एक नंबर. बघू शकता तिकडे आंबा बाग आहे, तिथून आपण जाऊ. इथून सरळ जाऊ आणि इथं इकडे मोसंबी, कढीपत्ता. छान कढीपत्ता पण लावला आहे ना. पेरूची बाग इथं लावली आहे. इथं जायचं, पुढं पण जाऊ ना. पुढं आपण लावलीच नाही. तुळशी बघ, ज्याला आमच्या दारात तुळशी वाढत नाही. हो फर्स्ट इयरला आहे का सेकंड? एक विद्यार्थी आहेत आम्ही पण. नाही टाकायचं बाबा. लिंबूचे हे लिंबूचे झाड बाग पूर्ण तुम्ही लावलेली? आम्ही या फील्डवर असायचो. आम्ही जाधवबाईच्याच फील्डवर असायचो. हे लिंबू पूर्ण बाग तुम्ही लावलेली? फळबाग नाही, फळबाग नाही. काय हिचं नाव काय? ह्याचं नाव पपईची बाग होती. नाही रे, पूर्ण हे मातृवृक्ष बाग ना. मातृवृक्ष बाग पुढं जॅम वगैरेचे झाडं, त्याच्यावर गुटी कलम केलते ना आपण. झाड पकडण्याचा का नर्सरीत सीताफळावरती गेलेले. बघा एक नंबर ना. पूर्ण मशागत केली जाते. हा तण जरा पण वाढून दिलं नाही तर, म्हणजे जेणेकरून जे आपण खत टाकतो झाडांना वगैरे ते तण खातं. मग ते तण आल्या त्याला काढलं जातं, म्हणजे शेत बनतं. दम लागतोय मला अंक्या मुलं. ही मातृवृक्ष बाग बघा. सफेद जामचे झाडं. कमरक काय राहते? हा कमरक काय माहिती, नवीन असेल. लाल जाम, हे सफेद जाम, यो कमरक, यो लाल जाम, तो गुलाबी जाम. चल इकडे. हा जांभूळ. हा बघू ना, शेडनेट आहे ना. अरे अंक्या मरायचो आपण. ही आंबा बाग आहे पूर्ण, वेगवेगळे पायरी, हापूस. अजून कुठला केसर. हा शेडनेट वाटोला आलाय त्याला. इथे पण पूर्ण मशागत करावी लागते पूर्ण. कुठे आहेत का ड्रॅगन फ्रूट आहेत का बघू आपण. हे करवंद, आम्ही याला कंडा बोलतो. करवंदना कंडा बोलतो आम्ही. शेडनीट हाऊस. आईला कलम बघ आंब्या काय झालेत अंक्या. आंब्याचे कलम सर्व विद्यार्थी बनवले. आम्हाला पण बनवायला लागायचे, पण आमचं अर्धी घडी विस्कटली. हे ड्रॅगन फ्रूट आहे अख्खं. ते सध्या हे झालं बघा, एवढे कलम आहेत. जायला रस्ता आहे का? हे अंक्या, हे सगळे आत्ताच्या पोराई बनवले का? वाढ बघ त्याची किती आले. आपले नव्हते एवढे.
सगळ्याच्या सगळे आंबे गेले मी सगळे आणि सगळे मुलंही गेलेत. हे अंक्या आंबे किती असतील तिथे? आंब्याची झाडं किती असतील? किती होते बघ ना तिथे लिहिलेल्या बॅनरवर. लिहिलेलं का? 3 आंबा बघत ABC. खूप झाड आहेत. इथं तळा आहे, त्या तळ्याचं पाणी झाडांना परत हॉस्टेलला सगळीकडे पुरवलं. आता पुढे पण एक तळा आहे, पण तो लांब आहे जितावणीला. ती आमच्या ठाकूर सरांची फील्ड होती, आता कोणाची माहीत नाही. तळा दाखवतो तुम्हाला. मोर बघ कसा भरला आंब्याला. ढग बघ काय दिसतंय, एक नंबर यार. मग हा तळा आहे. आता उन्हामुळे सुकत चाललाय, कमी होत चाललंय पाणी. पावसात पूर्ण इथपर्यंत लेवल असते, इथपर्यंत पूर्ण भरतो. आणि हाच सर्व फील्डला वगैरे म्हणजे शेती कामाला जो पाणी लागतो ना तो इथून घेतला जातो. या सोलर थ्रू सगळं होतं. सगळं व्यवस्थित केलेलं आहे, म्हणजे लाईट पण जास्त जात नाही. खूप आहेत खूप, हे काहीच दिसत नाही तुम्हाला, पण एका खाली जरी पाळा दिसतोय का पूर्ण साफ केलं आहे बघा. असं गोळा करतात, परत त्यांचा धूर आंब्यानं करतात म्हणजे मोर वाढतो. बघ इथं मोठी गडी बसलेत. हे पुरं अख्खी फील्ड आहेत अख्खी. हा वॉर्मिंग मॉसचा प्रोजेक्ट आहे. गांडुळाचं मलमूत्र. तो आकाश सुकलंय. चल चलो. ही हेमंत सरांची बाग होती, हेमंत सरांच्याकडे होती म्हणजे सगळं बघायला. इकडे बाग, इथे पण आम्ही खूप काम केलेलं आहे, म्हणजे प्रॅक्टिकल केलेलं आहे इन द सेन्स. पुढे अजून भारी, पण तिथे जाऊ नाही शकत सध्या कारण की ते वेगळ्या संस्था आहेत. कुठलं नाव काय रे? रामबाग नाही, RSS. तेच रामबाग. कसा वाटला काय तुम्हाला एन्व्हायरमेंट इथला? आम्ही किती मोकळा श्वास घ्यायचो इथे. तेच केलंय मोकळा. नाही मजा आली. हे बघा की 34 गुंठ्यात आहेत टोटल, आधुनिक पद्धत. इथे गौशाळा आहे, खूप गाय आहे तिथं, खूप. दाखवतो मी, सर्व दाखवतो तिथं. बाहेरून लोक येतात गौशाळेत, काही गायींना चारायला भाज्या वगैरे. सत्यनारायण भगवान के जो दर्शन कर रहे हैं वो लाइन में करें. इकडे गौशाला आहे. बाबा लय गर्दी आहे रे. तू माझ्या अपने नीचे के ग्राउंड में नारियल में और बाग में प्रोग्राम चल रहा है. आप सभी वहाँ बुलाएं. अपने केशव शक्ति में यही नारियल बाग है जहाँ पे सांस्कृतिक प्रोग्राम चल रहा है. आप सभी वहाँ बुलाएं. और नारियल बाग में महाप्रसाद और सांस्कृतिक प्रोग्राम. काहीच मी काही बोलत नाही तर आवाज येणार नाही तुम्हाला. आप सभी से निवेदन है, साथ को प्रसाद बघा गाय बघा इथे. ज्यादा भीड़ नहीं करें. मूर्तियों का स्टॉल लगा हुआ है, मूर्ति के अंदर एक मंदिर है तो आप गौशाला में मंदिर की मूर्ति आता बोलले कॅन्टीन मध्ये सर्व काही सर अंक्यावर बाबा अंक्या इथे गर्दी आहे बघी. बघू शकता नेहमीप्रमाणे काय तिथं फुकट, तिथं अंक्या चिकन. मी बाकीच्या शिक्षकांना शोधतोय. हे अंके इकडे स्टॉलला जाऊ. मॅडम तुम्ही काय करतायत बरं? मी ते आपल्या ऍडमिशनचं अवेअरनेस. हो अच्छा. ते काय लावलंय? स्पीकर लावलंय? हा फिल्म चालू आहे आपली. याच्यावर 2017 देशक सृष्टि ग्राम विकास दिसतच नाही मॅडम ती. देशक सृष्टि कृषि तंत्र विद्यालय के पूर्व छात्रों के साथ ही शुरू हुआ. ग्राम विकास का कार्य
5 गांव से शुरू होकर अब 150 गांव में फैल गया है। किसानों को आत्मनिर्भर बनाने का संस्था का ये प्रयास निश्चित ही उच्च कोटि का सेवा किती है। मोठे मॅडम? लेकिन हमें इससे कुछ समस्या भी आ रही है। पूर्ण राऊंड गेला हा? पूर्ण राऊंड गेला हो घेते फोटो होता बरं आहे ना लय वेगवेगळे स्टॉल आहेत पण नको आता इथं आपल्याला काही गरजे हरकत नाही. बाकीच्या शिक्षकांना शोधतोय मी. ते आपल्या कोणतरी शिक्षिका आहेत वाटतं मला. कोण आहेत? प्राजक्ता मॅडम आम्हाला पण द्या प्रसाद. घ्या ना आलो ना. आला चला जय श्रीराम. जय श्रीराम. आलास की नाही हा? बाकीच्याला घेऊन आला काय आणलाय ना अंकित. बाकीचे सारिका मॅडम कुठे? खाली stall बघू शकता. नाही आहेत. मग तू बाहेर गेले असतील. काय पडत जाऊ दे. दत्त मंदिरात पडलो ना आपण. जो फील्डमधून भाजीपाला निघतो तो इथे विकतात. वेगवेगळ्या पिकनिक येतात तेव्हा. हे आहेत आमच्या सारिका मॅडम. बरं आहेत का? हो मस्त कसं आहे तुम्हाला शोधतो मी मागासपासून. आणि हा कुठे प्रतीक ते ना आले. बाकीचे कुठे आहेत मॅडम? चला या होत्या आमच्या सारिका मॅडम. आमच्या वर्ग शिक्षिका. हे बघा इथे पण गौशाला आहे. तिचा मोठा सांड आहे. दाखवू का तुम्हाला? आहे का नाही काय माहिती अंक्या. असेल ना आम्ही फोटो काढलेला. येऊ नये रे. गेला अंक्या तो. गेला अंक्या. हात फिरू का? थांब थांब मला हा योग्य. काळी मिरची लागवड केलेली इकडे. सेडनेट आम्हीच बनवलेले. तुम्ही बनवलाय? पण तेव्हा लावलेले म्हणजे लागवड नव्हती केली. नव्हती गेली लागवड पण आम्ही. तर ही बिल्डिंग नवीन बिल्डिंग बांधलेली. हा दर्शनदा आहे. आणि हे तर 21-22 जस्ट पास आउट 2 वर्ष झाले. आमचा सिनियर आहे दर्शन दादा. नमस्कार. नमस्कार. तुझा काही परिचय देतो? नमस्कार, मी दर्शन पाटील. मी खुशीचा माजी विद्यार्थी. मी 2015 ते 2018ला मी खुशीमध्ये शिकत होतो. त्यानंतर मग मी बाहेरून BSc केली करस्पॉन्डिंगमधून. त्यानंतर मग आता माझे गार्डनचे कामं चालू आहेत. नर्सरी आहे, ॲग्रो शॉप आहे. कधी तुम्ही येऊ शकता विजिटला. आणि कुठे शॉप आपले? शॉप कुठे कुठे आहे? स्टोर? शॉप माझं भाईंदरमध्ये ॲग्रो शॉप आहे आणि नर्सरी माझी मुर्द्या गावामध्ये आहे. कधी तुम्ही येऊन भेट देऊ शकता. सगळ्या माझी विद्यार्थ्यांना किंवा ॲग्रिकल्चर स्टुडंट लोकांना एक विनंती आहे की कधी तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला काही असेल तर माझ्याशी बिंदास तुम्ही संपर्क मी करा. कॉन्टॅक्ट नंबर देईल डिस्क्रिप्शनमध्ये. चालेल चालेल. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. काय आपला कृषी संकुल म्हणजे इथे लेक्चर वगैरे होणार आहेत. हॉस्टेल पण आहे का? आताच आहे सगळं. हापसिंग आहे. बरं आहेत ना सगळे शिक्षक? गेलं काय मजा नाही. मी आता जास्त करून मियावाकी प्लांटेशनमध्ये काम करतोय. मियावाकी प्लांटेशन हे एक असं आहे की जपनीज टेक्नॉलॉजी आहे. ते जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे यायचं लाटा वगैरे यायच्या. त्याच्यामुळे त्या लोकांनी ती जपनीज टेक्नॉलॉजी एक शोधून काढलेली आहे. ती मियावाकी प्लांटेशन म्हणून ती टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये आपण जवळ झाडं लावतो. म्हणजे 1x1 वरती किंवा 2x2 वरती किंवा 1.5x1 वरती अशा प्रकारे आपण झाडं लावतो ती. आणि कधीतरी तुम्ही मी ह्यांना सुद्धा विनंती करतो की कधीतरी या आपल्या नक्कीच ब्लॉग वगैरे त्याच्यावरती पण बनवू. कारण ते आज खूप काळाची गरज आहे. कारण प्लांटेशन खूप आपल्याला आता पण बघू शकतो की खूप श्वासाची आपल्याला गरज आहे आणि झाडांची खूप आपल्याला आवश्यकता असल्यामुळे ते आमचे खूप नवीन टेक्नॉलॉजी आहे. तर तुम्ही कधी पण येऊन ती बघू शकताय. मी ह्याला विनंती करतोयच नक्की कधीतरी या आपलं त्याच्यावरती सुद्धा ब्लॉग बनवू. मियावाकी प्लांटेशन आपलं चालू आहे. मियावाकी प्लांटेशन आपण नॉर्मल प्लांटेशन सुद्धा करतोय. आताच आपण पनवेलमध्ये 10,000 झाडं लावली ट्रेडिशनल प्लांटेशन. त्याच्यामध्ये अनेक प्रकारे अर्जुन, वड, पिंपळ, दुसरं आणखीन कांचन, आपटा अशी जी मोठी प्रमाणात वाढणारी झाडं आहेत तीच आपण मोस्ट ऑफ आपण झाडं लावायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये. ज्याच्याने आपल्याला श्वास वगैरे श्वास वगैरे एन्व्हायरमेंट फ्रेश राहील. हो. आणि सर्वात मेन म्हणजे आपल्याला फळं भेटत आहेत. खूप मोठे श्वास भेटते, सावली भेटते. हे खूप आता खूप गरजेचं आहे.
तर कधीतरी येऊन तुम्ही नक्कीच हो भेट दादा, द्या. नक्कीच Thank नक्कीच you. आम्ही व्हिजिट करू. थँक्यू, तुझा आभार. तर हे आपले हॉस्टेलचे इन्चार्ज आहेत अनिकेत भोईर सर. तर तुम्ही कुठले? अंकित भोईर सर, सॉरी. जवारचे. अरे बाबा, आम्हाला ते नंतर हॉस्टेलला जायला परमिशन देणार आहेत. सध्या बंद आहे हॉस्टेल. तुम्हाला दाखवेल मी कसं काय आहे, का आम्ही कुठे राहायचो, फर्स्ट इयरला कुठे, सेकंड इयरला कुठे, दाखवतो मी तुम्हाला. त्यांनी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आपलं काली मिरी लावलेली आहे. त्याच्या गायी आहेत, 100 ते 150 त्याच्या गायी आहेत. रोजचं त्याचं डेली दूध मुंबईमध्ये एक्सपोर्ट होतं आहे. हे आहेत आमचे मित्र मोहित पाटील. हे धन्यवाद दादा. बाबा नाव काय तुझं? फर्स्ट इयरचा आहे का? गाव कुठला आहे? शेनवेचा आहे का तू? मी बेलवलीचा आहे. शेनवेचा कोण? ते शेनवेची एवढी माहिती नाही. आडनाव वरकुटे का? अरे वा वा वा. माझी विद्यार्थी स्नेह मेळावा. हापसिंग झालं, उदास दिसतो तू. इकडं काय क्लासरूम, इकडे पण क्लासरूम म्हणजे जास्त जर पोरं आलं तर शाळेला लय क्लासरूम. हे काय लॅब आमच्या गेलीच व्हायला पाहिजे होता हापसिंगला. हां अच्छा अच्छा. बाथरूम वगैरे. लेडीज हॉस्टेल आहे का फक्त? जेंट्स नाही, आपला बॉईज नाही. टीचर्स रूम एक नंबर बनवलाय. कॉन्फरन्स रूम. अरे वा. तो प्रिन्सिपल केबिनला मॅडमला मस्त जागा भेटली. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह केबिन. ओ माय गॉड, एक नंबर गेलाय. वाटोला लावून ठेवलं बरं. आमच्या इथे झालं पाहिजे. दुसरी बिल्डिंग दुसरी बिल्डिंग पण होणार आहे. हे तो दोनच्या बांधायला येतं इकडं. हे काय? हे काय? चर्च आहे का? बाकी सेकंड फ्लोअर आहे. काम चालू आहे अजून इथे. लॅबोरेटरी, ॲनिमल हजबंड्री लॅब. ओ माय गॉड. टिश्यू कल्चर लॅब, ॲग्रिकल्चर लॅब. ते पण बनायला लय वर्ष लॅबमध्ये. काय दर्शन दा, आपल्या वेळेस एकच लॅब होती ना? हो. ऑडिओ व्हिज्युअल आहे शब्द. हॉस्टेल रेक्टर रूम आयला. तर गाईज नुकताच आमचे माझे शिक्षक हेमंत केदार सर यांची एंट्री झालेली आहे. हे आता ग्रामसेवकपदी बांदिवली येथे निवड झालेली आहे यांची. सर अभिनंदन. थँक्यू. आमचे इन्स्पिरेशन आहेत. बघू, मी पण दिलेली ग्रामसेवकची एक्झाम पण कमी भेटले, 98 भेटले. पुढच्या वेळेस मिळतील. अभिनंदन. थँक्यू. बरं वाटलं भेटून. साईनाथ फुटाडे भावा, खूप भारी पोरगा, एकदम शांत पोरगा. माझा ज्युनियर आहे ना, माझा ज्युनियर आहे. माझ्या नंतरच्या बॅचचा भारी पोरगा. विसरला नाही तुला कसा काय विसरे? का रे? मित्र सो गाईस, आमचं इथला फंक्शन झालेलं आहे. म्हणजे विद्यार्थी मेळावा होता, तर तो कार्यक्रम झाला आहे. आता आम्ही चाललो आहे. तुम्हाला हॉस्टेल दाखवतो. हॉस्टेल बघायला भेटलं पाहिजे. लॉक आहे, ते सरांना शोधतो. भेटलं तर ठीक, नाही तर नाही. नाही तर राम राम, डायरेक्ट घरी जाऊ आता. हो, खूप भारी गेली आहे हॉस्टेलची बिल्डिंग. आमच्या वेळेस अशी पाहिजे होती हॉस्टेलची बिल्डिंग, पण जाऊ द्यायचं, झालं तर झालं. पण चांगली गेली आहे बिल्डिंग, आवडली. गाईस, इथं आमचं हॉस्टेल आहे. खाली फर्स्ट इयरची पोरं, वरती सेकंड इयरची. इथं मेज आहे. इथं आम्ही जेवायला येतो. कॅन्टीन. खोल बाबा खोल. शाळेला अंक्या इथं लय
लट्टी भाजी घेते लट्टी भाजी बघा सगळे फर्स्ट इयरचे रूम आयला अख्ख्यांच्या रूमला टाले उघडी आमची रूम पहिली ही आमच्या रूम हा माझा बेड होता हे बघा असे प्रत्येकाचे वेगवेगळे बेड असायचे अरे भारी ते सगळे रूम लॉक आहेत रे हे पण उघडाय इथं असे आम्ही कपडे वाळत टाकायचो इकडे बाथरूम आहे हे आता सगळं केलंय आम्ही आल्यावर आम्ही आमच्या संपल्यावरती केलंय बाथरूम आहे चायला अंक्या आहे बघ अंक्या यो बंप इथं आम्ही पाणी पेटवतो आणि अंगल गरम पाण्यात आंघोळ्या घरात हे भाऊ आमच्या सोबत तर नाही काय झालं आमच्या नाव येईल इथं सेकंड इयरचं हॉस्टेल आहे हे सेकंड इयरचं आहे का हॉस्टेल सेकंड इयरचं आहे इथं मी झोपातो इथं वाघेरे इथं अंक्या नाही इथं आदित्य जाधव इथं ओमकार जाधव वगैरे खूप जण राहायचे अरे हे करत असतील तर करायचं असतील ना आणि हा अंकित संचा रूम हा लॉक आहे अंकित सर बहुत धन्यवाद हां चालेल थँक्स अशा प्रकारे आम्ही आता निघतो इथनं गल्ल्याला क्लास नंतर आता आम्ही इथनं निघतो घरी जायला बघूया काय हेमंत सरांची रोपवाटिका हा तर ही अशी आपली रोपवाटिका दालचिनी हे बघा दालचिनी फिस्टल पाम अरे कपास मशरूम त्याची आहे बघा त्याला आता उन्हाळ्यात लिंबू लागतील कशाला लिंबूला आता ती अशी मशरूमचा केलाय का नाही प्रोजेक्ट मशरूमचा केलाच नाही का तुम्ही अजून केलाय ना बंद आहे का सर हे सगळ्या नर्सरीत पण काम केलेलं आहे आम्ही हेमंत सरांच्या अंडर आप उसे अपने घर तक मंगवाना चाहे तो यहाँ काउंटर से संपर्क करके आप उसे शुरू करवा सकते हैं आज की महापूजा के हो रहे हैं उसके अध्यक्ष डॉक्टर सुशील अग्रवाल सो गाईस अशा प्रकारे आम्ही चाललोय संपला घरी तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आमचा हॉस्टेल आम्ही राहिलो तिथं फील्ड वगैरे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय